नमस्कार, मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये। आज आपण मल्टीपर्पज अशी ग्रीन चटणी बनवतोय। कुठलाही चाटचा प्रकार असो की त्यात लाल चटणी किंवा हिरवी चटणी वापरली जाते। मग ते सँडविच, भेळ, समोसा असो किंवा कुठलाही चटपटीत पदार्थ। अतिशय सोपी पद्धत, शिवाय चटणी काळी पडू नये, जास्त दिवस टिकावी, चटणीला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर पुढील रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, इथे 1 वाटी पुदिना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला। पुदिना वापरताना हा नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचा। तसाच वापरला तर मग चटणी मातीचे कण गेल्याने कचकच करते। तर इथे मी पुदिन्याची पानच घेतली आहे। तर हा पुदिना आता मिक्सर मध्ये घालून घेतला आणि यातच आता अर्धी वाटी कोथिंबीर घालते। 1 वाटी पुदिनासाठी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली, म्हणजे जेवढा पुदिना असतो त्याचा निम्मा भाग कोथिंबीरीचा घ्यायचा। तर कोथिंबीर सुद्धा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती। त्यानंतर यात हिरवी मिरची घालूया। तर तिखट प्रमाणे इथे 3 हिरवी मिरची घातली। तर मिरची अशी तोडून घालायची, म्हणजे पेस्ट ही चांगली बारीक होते। त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या। तर काही जण लसूण स्किप करता, तर लसूण अवश्य घाला, छान टेस्ट येते। त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा, तोही मी असा चिरून घातला। 1 चमचा जिरं, तर कच्चे जिरे घातले, काही भाजून घेतलेलं नाही, असंच वापरायचं। त्यानंतर चटणी मस्त चटपटीत होण्यासाठी पाव चमचा चाट मसाला आणि चिमूटभर हिंग घातलं। आता यामध्ये मी दोन्ही मिठाचा वापर करते। तर पाव चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचाला थोडंसं कमी असं साधं मीठ घातलं। त्यासोबतच इथं 2 चमचे लिंबाचा रस वापरायचा आहे, त्यामुळे आपली चटणी ही काळी पडत नाही, सोबतच जास्त दिवस सुद्धा टिकून राहते। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। तर दही 1 चमचा घालायचं। आता चटणी ही छान दाटसर होण्यासाठी यात बारीक शेव घातली। तर इथे मी बारीक शेव घेतली, तुम्ही कुठलीही नमकीन शेव वापरू शकता। साधारणपणे 2 चमचा इतकी शेव घेतली। जर शेव नसेल वापरायची तर त्याला पर्याय आपली जी खारी बुंदी असते ती घ्यायची, किंवा जे चणे असतात भाजलेले, म्हणजे आपण त्याला डाळ्या किंवा डाळवं म्हणतो, ते घालायचे, किंवा दही घातल्यामुळे सुद्धा छान घट्टपणा आणि टेक्स्चरही छान येतं। तर बघा, इथे मी तुम्हाला 3-4 पर्याय सांगितले, सोबतच फ्लेवर तर छान येतोच आणि कलर सुद्धा मस्त येतो। आता हे वाटण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही, थोडंच घालायचं। तर बघा, आपली चटणी इथे मस्त अशी वाटून झालेली आहे। कलर बघू शकता, टेक्स्चरही तुम्हाला दाखवते, एकदम परफेक्ट आणि मस्त अशी चटणी झालेली आहे। आणि हो, अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बुंदी, शेव किंवा डाळवं घालायचं नसेल किंवा दहीही वापरायचं नसेल तर तुम्ही 2 चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा यात ऍड करू शकता। तर बघा, सर्व चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली। तर इथे आपली काळी न होणारी, पाणी न सुटणारी, घट्टसर अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे, जी की आपण कुठल्याही प्रकारच्या चाटसाठी वापरू शकतो। करताना चटणी ही अशी घट्टसरच करायची, त्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, म्हणजे ती जास्त दिवस टिकते। साधारणपणे आठवडाभर तरी ही चटणी अगदी व्यवस्थित अशी हिरवीगार राहते। म्हणजेच ही ग्रीन चटणी मल्टीपर्पज असल्यामुळे ती आपण वापरताना पदार्थानुसार वापरू शकता। जसं की सँडविचसाठी अशी घट्टच ठेवायची आणि ओली भेळ किंवा दही वडेसाठी थोडी चटणी बाजूला घेऊन त्यात तुम्ही पाणी किंवा दही ऍड करून पातळ करून वापरायची। चटणी एखाद्या कोरड्या काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे आठवडाभर ही आरामशीर टिकते। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही मल्टीपर्पज अशी ग्रीन चटणी, हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करत जा, सोबतच आणखी काही रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर बघायच्या असतील तर तुमचे नाव आणि रेसिपीचे नाव कमेंट करा, नक्कीच मी ती रेसिपी देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।